नमस्कार मित्रांनो, माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलीस भरती 2024 तर मित्रांनो फायनली भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. ऑनलाईन फॉर्म भरायला चालू झालेले आहेत आणि ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला या पदभरतीबद्दल काय महत्त्वपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. तर यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी काय असणार आहे? परीक्षा शुल्क काय असणार आहे? कुठल्या पदासाठी शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता काय असणार आहे? वयाची अट काय असणार आहे? शारीरिक चाचणी कशाप्रकारे होणार आहे? लेखी परीक्षेसाठी काय अभ्यासक्रम असणार आहे? सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती अड्डा हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, 17,000हून अधिक जागा या भरती प्रक्रियेमध्ये भरल्या जाणार आहेत आणि यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी 5 मार्च 2024 ते 31 मार्च 2024. परीक्षा शुल्क तुम्ही पाहू शकता. खुला प्रवर्ग ₹450 आहे आणि मागास प्रवर्गासाठी ₹350 इतकं शुल्क आकारण्यात येणार आहे. आता शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता एक-एक संवर्ग पाहू. तर यामध्ये सुरुवातीला आपण पोलीस शिपाई, तर 12वी पास असणं आवश्यक आहे. पुरुष उंची 165 सेमीपेक्षा कमी नसावी. तर छाती न फुगवता 79 सेंटीमीटर व न फुगवलेली आणि फुगवलेली छाती यात 5 सेंटीमीटरचा फरक असावा. महिलांसाठी उंची आहे या ठिकाणी 155 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. वयाची अट पाहू शकता तुम्ही. खुला प्रवर्ग 18 ते 28, राखीव 18 ते 33, भूकंपग्रस्त 18 ते 45, प्रकल्पग्रस्त 18 ते 45 आणि माजी सैनिक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. 18 ते सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्ष. अंशकालीन 18 ते 55 आणि अनाथ 18 ते 33. शारीरिक चाचणी यामध्ये पोलीस शिपाई पदासाठी तुम्ही पाहू शकता. पुरुष 1600 मीटर 20 गुण असणार आहेत. 100 मीटर 15 गुण. अ, गोळाफेक 15 गुण असणार आहेत. महिला 800 मीटर 20 गुण असणार आहेत. 100 मीटरसाठी 15 आणि गोळाफेकसाठी 15. तर अशा प्रकारे शारीरिक चाचणीत किमान 50% गुण मिळवणाऱ्या उमेदवारातून 1 10 या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी उमेदवार बोलवण्यात येणार आहेत. तर लेखी परीक्षा या ठिकाणी 100 गुणांची होणार आहे. लेखी चाचणी त्या ठिकाणी पाहू शकता. अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण. तर हे विषय असणार आहेत. आता दुसरं पद आहे तुम्ही पाहू शकता. पोलीस शिपाई चालक, याला पण 12वी पास असणं आवश्यक आहे. उंची या ठिकाणी पुरुष 165 सेमीपेक्षा कमी नसावी. तर या ठिकाणी छाती न फुगवता 79, न फुगवलेली आणि फुगवलेली छाती यात 5 सेंटीमीटरचा फरक असावा. महिलांसाठी उंची 158 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. वयाची अट तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी अ, खुला प्रवर्ग 19 ते 28, राखीव प्रवर्ग 19 ते 33, भूकंपग्रस्त 19 ते 45, प्रकल्पग्रस्त 19 ते 45, माजी सैनिक 19 ते सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्ष. अंशकालीन 19 ते 55 आणि अनाथ 19 ते 33 वर्ष. आता शारीरिक चाचणी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. पुरुष 1600 मीटर 30 गुण, गोळाफेक 20 गुण. तर महिला 800 मीटर 30 गुण आणि गोळाफेक 20 गुण असं या ठिकाणी चालक या पदासाठी शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. आणि शारीरिक चाचणीत किमान 50% गुण मिळवणाऱ्या उमेदवारातून वाहन चालविण्याचा कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांना बोलवण्यात येईल. यामध्ये तुम्ही पाहू शकता. हलकी वाहन चालवणे चाचणी 25 गुण आणि जीप प्रकार या ठिकाणी 25 गुण. तर अशा प्रकारे मित्रांनो, शारीरिक चाचणीत किमान 50% गुण मिळवणाऱ्या उमेदवारांतून 1 या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी उमेदवार बोलवण्यात येणार आहेत. लेखी परीक्षा या ठिकाणी 100 गुणांची असणार आहे आणि या ठिकाणी सिलेबस तुम्ही पाहू शकता. अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, वाहन चालवण्याचे किंवा वाहतुकीचे नियम. तिसरं पद आहे पोलीस शिपाई बॅट्समन. यामध्ये 10वी पास असणं आवश्यक आहे. उंची पुरुष या ठिकाणी 165 सेमीपेक्षा कमी नसावी. तर या ठिकाणी छाती न फुगवता 79 सेंटीमीटर आणि न फुगवलेली आणि फुगवलेली यामध्ये 5 सेंटीमीटरचा फरक असावा. महिलांसाठी या ठिकाणी उंची 155 सेमीपेक्षा कमी नसावी. वयाची अट तुम्ही पाहू शकता. सेम पोलीस शिपाई या पदासारखीच आहे. या ठिकाणी शारीरिक चाचणी पण तुम्ही पाहू शकता. सेम पोलीस शिपाई या पदासारखीच आहे आणि सेम शारीरिक चाचणीत किमान 50% गुण मिळवणाऱ्या उमेदवारातून एखादा या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी उमेदवार बोलवण्यात येणार आहेत. लेखी परीक्षा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 100 गुण आणि या ठिकाणी अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण. आता सशस्त्र पोलीस शिपाई या ठिकाणी 12वी पास असणं आवश्यक आहे आणि पुरुष उमेदवारांसाठीच आहे. उंची 168 सेमीपेक्षा कमी नसावी. छाती या ठिकाणी न फुगवता 79 आणि न फुगवता आणि फुगवून यामध्ये 5 सेमीचा डिफरन्स असावा. वयाची अट तुम्ही पाहू शकता. खुला प्रवर्ग 18 ते 25, राखीव 18 ते 30, भूकंपग्रस्त 18 ते 45, प्रकल्पग्रस्त 18 ते 45, सशस्त्र दलात झालेल्या सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष इतका माजी सैनिकांसाठी वयाच्या अटीमध्ये सवलत आहे. पदवीधर अंशकालीन यामध्ये 18 ते 55, अनाथ 18 ते 30. शारीरिक चाचणीमध्ये पाहू शकता. पुरुष या ठिकाणी पुरुष कॅन्डिडेट यांनाच फॉर्म भरता येणार आहे. 5 किमी धावणे 50 गुण, 100 मीटर साठी 25 गुण, गोळाफेक 25 गुण. सेम या ठिकाणी शारीरिक चाचणीत किमान 50% गुण मिळवणाऱ्या उमेदवारातून 1 या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी उमेदवार बोलवण्यात येणार आहेत. लेखी परीक्षा 100 गुणांची असणार आहे. अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण. त्या ठिकाणी आता पुढं कारागृह शिपाई 12वी पास असणं आवश्यक आहे. या ठिकाणी उंची पुरुषांसाठी 165 सेमीपेक्षा कमी नसावी. छाती न फुगवता 79 सेमी व न फुगवलेली व फुगवलेली यामध्ये 5 सेमीचा डिफरन्स असणं आवश्यक आहे. महिलांसाठी उंची 155 सेमीपेक्षा कमी नसावी. वयाची अट तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी
18 ते 28 खुला प्रवर्ग, राखीव प्रवर्ग 18 ते 33, भूकंपग्रस्त 18 ते 45, प्रकल्पग्रस्त 18 ते 45, माजी सैनिक 18 ते सशस्त्र दलात झालेल्या सेवेत का कालावधी अधिक 3 वर्ष, अंशकालीन 18 ते 55, अनाथ 18 ते 33. शारीरिक चाचणी पाहू शकता या ठिकाणी पुरुषांसाठी 1600 मीटरला 20 गुण, 100 मीटर 15 गुण, गोळाफेक 15 गुण, महिलांसाठी 800 मीटर 20 गुण, 100 मीटर 15 गुण आणि गोळाफेक 15 गुण. शारीरिक चाचणीत किमान 50% गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना या ठिकाणी 1:10 या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी बोलवण्यात येणार आहे. आणि लेखी परीक्षेचा या ठिकाणी सिलेबस तुम्ही पाहू शकता. अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण. आता या पदभरतीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे. तर हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आता मित्रांनो, या पदभरतीबद्दल अजून तुम्हाला सविस्तर माहिती घ्यायची असेल किंवा तुम्हाला कुठल्या घटकासाठी अर्ज करायचा आहे किंवा कुठल्या जिल्ह्यामध्ये जागा आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जाहिराती पाहाव्या लागणार आहेत. आणि जाहिराती पाहण्यासाठी तुम्हाला येथे क्लिक करा, याच्यावरती क्लिक करून जाहिराती पाहता येणार आहेत. आता पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची पण तुम्हाला या ठिकाणी लिंक देण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी अतिशय महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. त्या सूचना वाचायच्या आहेत. त्या सूचना वाचण्यासाठी इथे क्लिक करायच्यावरती क्लिक करून त्या सूचना वाचून घ्या. म्हणजे महत्त्वपूर्ण सूचना यामध्ये असणार आहेत. तुम्हाला एका संवर्गासाठी किती जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता येईल ते या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. या सूचना वाचून नंतरच मग तुम्ही फॉर्म भरायचा आहे. तर अशा प्रकारे सर्व सविस्तर महत्त्वपूर्ण अपडेट फॉर्म भरण्यापूर्वी आपण प्रत्येक पदासाठीची जाणून घेतलेली आहे. तुम्हाला या आर्टिकलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देण्यात आलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही ही माहिती परत वाचू शकता आणि नंतर मग तुम्ही फॉर्म भरा. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.